मित्रांनो, आजकाल आपण बघतो की आपल्याला नॉर्मली काही शेअर्स घ्यायचे असतील तर आपण काही हजारापर्यंत स्वतः मॅनेज करून घेत असतो. म्युच्युअल फंडामध्ये छोट्या मोठ्या SIP चालू करत असतो. परंतु जेव्हाही तुम्हाला एखादं PMS घ्यायचं तेव्हा मिनिमम 50 लाख रुपये लागतात. AIFचा विचार करायला गेले याच्यामध्ये तर 1 CR लागतात. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे बऱ्याच वेळेला फंडामध्ये पण पोझिशन उभ्या केल्या तर मार्केट डाऊन असेल तर शांत राहावं लागतं. मग आता काय असा प्रश्न जेव्हा आपल्या पुढे येतो तिथेच एक नवीन सोल्युशन मार्केटमध्ये येते. आणि मित्रांनो, सध्याच्या कंडिशनला खूप सारी ट्रेंडिंग गोष्ट आहे, नक्कीच प्रत्येकाला माहित पाहिजे, कारण खूप साऱ्या कमी तिकीटमध्ये तुम्हाला याचा बेनिफिट घेता येणार आहे. मार्केट पडलं तरी पण आपणाला हा एका चांगल्या लेवलला घेऊन जाऊ शकतो आणि तेजीत तर आपल्या सोबतच असणार आहे. मग बघूया की मार्केटमध्ये हा जो नवीन प्रोडक्ट येतो SIF तो नक्की काय, याचे काय नवीन नियम त्यांनी बनवलेले आहेत आणि सध्या बाजाराचा अपडेट याच्या रिगार्डिंग काय आहे, SIF कसं काम करतं, कशासाठी तयार केलेलं आहे, याच्यासाठी काही स्पेशल पण नियम बनवलेत का, महत्वाची गोष्ट म्हणजे याच्यामध्ये काही फंड पण आहेत का, आणि कोण नक्की याच्यामध्ये गुंतवू शकतं, कसं गुंतवू शकतं, किती गुंतवू शकतं, आणि याच्या रिगार्डिंग जे पण काही अपडेट आहेत हे सगळे डिटेल तुम्हाला देणार आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे SIFचे फायदे आणि जोखीम काय असू शकते, ज्याच्यामुळे आपल्याला थोडं विचार करून याच्यामध्ये पाहायचंय. आणि SIF म्हणजेच अर्थात स्पेशलाइज इन्व्हेस्टमेंट फंड. याच्याबद्दल आज आपण इन डिटेल माहिती जाणून घेणार आहोत, त्यामुळे शेवटपर्यंत टिकून राहा. नमस्कार मित्रांनो, मी शंभूराज कामकर तुमचं सहर्ष स्वागत करतो आजच्या ह्या स्पेशल व्हिडिओमध्ये. तत्पूर्वी मी सांगेल जसं SIF आता एक नवीन मार्केटमध्ये येते त्याच पद्धतीने AIचा पण आता खूप सारा बोलबाला आहे, ज्याच्यामध्ये आपण शेअर मार्केटला खूप चांगल्या पद्धतीने शिकू शकतो. आणि तुम्हालाही स्टॉक मार्केटमध्ये AIचा वापर करायचा असेल तर इथे तुम्हाला आता जास्त थांबायची गरज नाही आणि मोठ्या तिकीटची पण गरज नाही, कारण आपल्या मुंबईमध्ये 8 मार्च रोजी आम्ही एक 1 डे सेशन घेतो, ज्याच्यामध्ये यासारख्या कित्येक इंटरेस्टिंग गोष्टी मी तुम्हाला लाईव्ह शिकवणार आहे. मग तुम्हाला हे शिकायचं असेल तर आजच खाली दिलेल्या लिंकवर जाऊन तुमची जागा बुक करा आणि तुमच्या सोबत तुमच्या मित्रांना आणि नातेवाईकांनाही सांगा. तर चला मित्रांनो, सुरू करू याच्या मेन टॉपिकला. सुरुवात करू याच्यामध्ये SIF म्हणजे काय. आता SIF म्हणलं की मी बऱ्याच जणांना विचारतो, ते मला एक सिंपल सांगतात की सर SIF म्हणजे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट फंड. मी तेव्हाच म्हणतो रॉंग. तर हे सिस्टमॅटिक नाहीये, हे एक स्पेशलाइज इन्व्हेस्टमेंट फंड आहे, म्हणजे स्पेशली डिझाईन केले गेलेलं आहे. याच्यामध्ये हे असं साधं म्युच्युअल फंड नाहीये. सेबीनी काही नवीन कॅटेगरी 1 एप्रिल 2025 मध्ये लागू केली आणि त्याच्यामध्ये हे सुरुवात केली. आता हे मुख्यतः म्युच्युअल फंड, PMS, AIF मधल्या भागात येणार एक असं प्रोडक्ट आहे. म्हणजे जसं की म्युच्युअल फंड रेग्युलेटरी फ्रेमवर्क असतील ह्याच्यामध्ये लागू होणार आहेत, पण PMS सारखं काही प्लॅनिंग असू शकतं. म्हणजे साध्या फंडच्या तुलनेमध्ये ऍडव्हान्स इन्व्हेस्टमेंट टूल्स याच्यामध्ये वापरणार आहेत. पण PMS किंवा AIF सारखी जी काही मोठी अमाऊंट लागते ना, ही गुंतवणूक करायची याच्यामध्ये अट नसणार आहे, थोडी कमी अमाऊंट याच्यामध्ये लागेल. आता मुख्य गोष्ट म्हणजे याची इलिजिबिलिटी, कमीत कमी गुंतवणूक आणि काही नियम याच्यामध्ये त्यांनी ऍड केलेले आहेत. आता मित्रांनो, हा SIF जो आलेला याचा मुख्य उद्देश काय असेल बरं, तर नॉर्मल म्युच्युअल फंडापेक्षा अधिक फ्लेक्झिबिलिटी याच्यामध्ये असेल. PMS सारखी स्ट्रॅटेजी पण एंट्री थ्रेशोल्ड म्युच्युअल फंडासारखा कमी असेल. म्हणजे जसं आपण SIP 500 पासून सुरू करतो तसं PMS नाही करता येत. PMS ला काही लाखामध्ये लागतं. ओके, SIF कॅटेगरी सुरू होतात. भारतातील अनेक AMC ने याची तयारी सुरू केलेली आहे, ते आपण याच्यामध्ये पुढे पाहूया. आता SIF कसं काम करते आपल्याला थोडं डिटेलमध्ये पाहायचंय. इम्पॉर्टंट पॉईंट असे याच्यामध्ये की हे फंड इतरांपेक्षा वेगळा कसा आहे. SIF साधारणपणे एक स्ट्रक्चर असतो. म्हणजे कसं असतो बघा, ह्याच्यामध्ये जे पण आपण काही पैसे इन्व्हेस्ट करणार त्यातले 50% इक्विटीमध्ये जातील, 25% फिक्स इन्कम प्रोडक्ट्स मध्ये इन्व्हेस्ट केले जातील आणि जवळपास 20 ते 25% लिक्विड इन्स्ट्रुमेंट म्हणजे डेरिव्हेटिव्ह मध्ये मार्जिन म्हणून याचा वापर केला जाणार आहे. आता हे 20 ते 25% लिक्विडिटी डेरिव्हेटिव्ह ओव्हरले साठी वापरलं जातं. म्हणजे काय बरं, तर सांगतो चला लक्षात घ्या. मार्केट वाढलं तर इथे आपण डेरिव्हेटिव्हचा वापर करून लॉंग पोझिशन बनवू शकतो. आता बऱ्याच वेळा मार्केट पडलं तर म्युच्युअल फंडवाल्यांना शांत बसावं लागतं, वर जाण्याची वेट करता. परंतु मार्केट जर पडलं तर इथे फंड मॅनेजर ह्या 20 ते 25% अमाऊंटचा वापर करून मार्केटमध्ये त्या फंडाला बॅलन्स करण्यासाठी शॉर्ट पोझिशन उभ्या करू शकतो, ज्याच्यामुळे व्होलॅटिलिटी वाढली तरी पोर्टफोलिओ इथे नॉर्मली प्रोटेक्टेड राहतो. म्हणजे SIF एक हायब्रिड लॉंग शॉर्ट मॉडेलवर चालतात. क्लिअर झालं. आता पाहूया याचं मुख्य वैशिष्ट्य आणि नियम काय आहेत. कमीत कमी गुंतवणुकीची सुविधा यांनी त्याच्यामध्ये ठेवलेली आहे. आता अगदीच कमी नाहीये, ते किती ते पण तुम्हाला मी थोड्याच वेळात क्लिअर करतो. फ्लेक्झिबिलिटी ऑफ स्ट्रॅटेजी याच्यामध्ये असणार आहे. डेरिव्हेटिव्ह वापरण्याची परवानगी याच्यामध्ये मिळाली आणि महत्वाचं म्हणजे म्युच्युअल फंड कॅटेगरीमध्ये पहिल्यांदाच असं काहीतरी होतंय जिथे डेरिव्हेटिव्ह वापरता येणार आहेत.
चौथी इम्पॉर्टंट गोष्ट इथे ती म्हणजे लिक्विडिटी किंवा रिडम्पशन फ्रिक्वेन्सी मध्ये थोडा इथे आपल्याला फरक पाहायला मिळणार आहे. येणाऱ्या काही SIPs मध्ये नियमित म्युच्युअल फंड्स प्रमाणे दररोज एंट्री एक्झिट नव्हे तर विशेष नियम याच्यामध्ये लागू केले जाणार आहेत. म्हणजे एक प्री डिफाईन विंडो असेल, म्हणजे 15 दिवसातून एकदाच काढा, महिन्यातून एकदाच काढा, असं काहीतरी याच्यामध्ये. कारण अशा फंडाचे मोठे भाग डेरिव्हेटिव्ह, फ्युचर्स, ऑप्शन्स आणि हेजिंग पोझिशन मध्ये गुंतवले जातात, जे दररोज अनवाइंड करणं फंड मॅनेजरसाठी शक्य नसतं, कारण डेरिव्हेटिव्हच्या पोझिशन मोस्टली मंथली क्लोजर केल्या जातात. आता डेरिव्हेटिव्ह पोझिशन्स बंद करून सेटलमेंट करण्यासाठी वेळ लागतो, त्याच्यामुळे फंड हाऊसला कॅश फ्लो व्यवस्थित ठेवण्यासाठी रिडेम्पशन फ्रिक्वेन्सी मर्यादित करावी लागते, म्हणून याच्यामध्ये ते येणार आहे. ही गोष्ट आता तुम्हाला समजली असेल. आता या कारणाने SIP मध्ये बऱ्याच वेळेला वीकली, फोरनाईटली किंवा मंथली रिडम्पशन विंडो कदाचित दिली जाऊ शकते, ज्याच्यामुळे लिक्विडिटी नॉर्मली नियमित फंडासारखे याच्यामध्ये नसेल. पण त्या बदल्यात अशा SIP फंडांना जास्त फ्लेक्झिबिलिटी, जास्त हेजिंग पॉवर आणि लॉंग शॉर्ट स्ट्रॅटेजीची रिटर्न पोटेन्शियल आपल्याला मिळणार आहे. क्लिअर झालं? चला आता थोडं अपडेट मार्केटमध्ये काय नवीन घडतंय त्याच्याकडे पण पाहूया. मित्रांनो, SIP जो मार्केटमध्ये येतोय त्याच्या रिगार्डिंग रिव्हर्सच्या अहवालानुसार भारतातील अनेक फंड मॅनेजर्स SIP कॅटेगरी अंतर्गत लॉंग शॉर्ट इक्विटी फंड लॉन्च करण्याच्या तयारीमध्ये आहेत. त्यांच्यासाठी काही स्ट्रॅटेजी डिफाईन करतात. आणि एक महत्वाची गोष्ट म्हणजे सेबीने SIP मध्ये मिनिमम इन्व्हेस्टमेंट थ्रेशोल्डचं मॉनिटरिंग मेकॅनिझम पण लॉन्च केले. म्हणजे कोणताही गुंतवणूकदार थ्रेशोल्ड खाली ट्रेड करू शकत नाही, म्हणजे एक फिक्स अमाऊंट त्याच्यामध्ये तुम्हाला ठेवणार आहे. अजून एक अपडेट जर पाहिला याच्यामध्ये तर अपडेट्समुळे असं दिसतंय की SIP हा रेग्युलेटरी कन्सेप्ट नाही, पण हळूहळू व्यवहारातील गुंतवणूकदारांच्या पोर्टफोलिओमध्ये येणार एक तो घटक बनवायचा त्यांनी प्लॅन केलेला आहे, ज्याच्यामुळे फंड मॅनेजर सर्कलमध्ये मोठी चर्चा सुरू आहे. याच्यामध्ये रिव्हर्सचा रिपोर्ट असा याच्यामध्ये की अनेक AMC आणि फंड मॅनेजर्स 2025च्या दुसऱ्या सहामाहीत लॉंग शॉर्ट इक्विटी SIP लॉन्च करण्याच्या तयारीमध्ये, कारण मार्केट व्हॉलॅटिलिटी वाढल्याने अशा हेज प्रोडक्टची मागणी नॉर्मली आता वाढली आहे. मग तुम्हाला प्रश्न पडायला पाहिजे, अरे कुठला SIP आलाय का मार्केटमध्ये? तर होय मित्रांनो, इडेलवाइस म्युच्युअल फंडाने देशातील सगळ्यात मोठा SIP लॉन्च केलाय, ज्याचं नाव आहे अल्टिवा हायब्रिड लॉंग शॉर्ट SIP. जवळपास 320 कोटी त्यांनी उभे केलेत आणि हे भारतातील पहिलं आणि सगळं मोठं SIP लॉन्च मानलं गेलं आतापर्यंत. आता क्लिअर झालं. आता विचार करूया की तुमच्या पोर्टफोलिओमध्ये SIP कशासाठी असू शकतं. आता इडेलवाइसचं नाव घेतलं म्हणजे तिकडे पळायचं नाही, आधी समजून घ्या. महत्वाची गोष्ट अशी आहे की SIP हे मुख्यतः सॅटेलाइट प्रकार, म्हणजे तुमच्या मुख्य कोर गुंतवणुकीसोबत काही हिस्सा असावा असं त्यांनी ठेवलेले. अजूनही मुख्य गुंतवणूक लॉंग ओनली म्युच्युअल फंड्स SIP सध्या मल्टिप्लेक्सिंग वर असावे आपल्या याच्यामध्ये. जर तुम्हाला मार्केट रिव्हर्सल, अस्थिरता किंवा विशेष संधी, जसं एखादं सेक्टर चेंज होतोय, लॉंग शॉर्ट व्ह्यू वाटत असेल, तेव्हा SIP मध्ये मोठा हिस्सा तुम्ही तिथे ठेवू शकता, ज्यामुळे हेज किंवा अल्टरनेटिव्ह स्ट्रॅटेजी ते नॉर्मली काम करतात. आता हे सगळं आपण ऐकतोय, पण काही गोष्टी लक्षात ठेवा, इथे जोखीम पण इतर म्युच्युअल फंडांच्या विचार करता थोडी जास्त आहे. दुसरी गोष्ट जर आपण याच्यामध्ये पाहायला गेलो, स्ट्रॅटेजी थोडी याच्यामध्ये कॉम्प्लेक्सिटी असू शकते, कारण याच्यामध्ये डेरिव्हेटिव्ह वापरले जाणार आहेत आणि शक्यतो याच्यामध्ये लिक्विडिटी नॉर्मली कमी असणार आहे. म्हणून SIP निवडताना पहिली गोष्ट तुम्ही चेक करा तुमची रिस्क कॅपॅसिटी किती आहे, तुमची आर्थिक उद्दिष्ट काय, म्हणजे जो पैसा लावणार आहे तो किती दिवसाच्या प्लॅनिंगने लावताय, कुठला हिस्सा तुम्ही यासाठी राखणार आहात हे आधीच तुमच्याकडे स्पष्ट असावं. क्लिअर झालं? आता कोणी गुंतवू शकतं हा प्रश्न साहजिक आहे, तुमच्या डोक्यामध्ये अजून राहिला असेल, ते पण सांगतो. लक्षात ठेवा, SIP हे सगळ्यांसाठी नाहीये. आता तुम्हाला प्रश्न पडेल, हे वेगळंच काय बरं? लक्ष देऊन ऐका. SIP हे सेबीच्या नियमानुसार मिनिमम इन्व्हेस्टमेंट थ्रेशोल्ड याच्यामध्ये आहे. जसं PMS ला 50 लागतं, AIF ला 1 कोटी लागतं, तसं SIP साठी मिनिमम 10 लाख पॅन लेवलवर आहे. म्हणजे हाय रिस्क इन्व्हेस्टर किंवा मार्केटचे समज असलेले लोकच हेजिंग किंवा टॅक्टिकल अलोकेशन हवे असलेले याच्यामध्ये इन्व्हेस्ट करू शकतात. पण रिटेल SIP इन्व्हेस्टर साठी SIP योग्य नाही, कारण याच्यामध्ये स्ट्रॅटेजी थोडी कॉम्प्लेक्स आहे. किंवा तुम्ही जर छोटे असेल, तुमच्याकडे फक्त 10 लाखच आहेत, तर थोडे ते विचार करण्याची गरज आहे. आता हे महत्वाचे घटक आपण पाहिले, असं नाही की ते वाईट आहे, पण नक्कीच नाण्याच्या दोन्ही बाजू आपल्याला समजणं गरजेचं आहे. आता याचे फायदे जर पाहायला गेले आपण याच्यामध्ये, तर थोडं त्याच्याकडे पण थोडी चर्चा करूया आपण. मित्रांनो, असं आम्हाला दिसतं याच्यामध्ये एक नंबरची चांगली गोष्ट की ती म्हणजे एक हाय फ्लेक्झिबिलिटी ऑफ स्ट्रॅटेजी. इथे फंड मॅनेजरला वेगवेगळे स्ट्रॅटेजी इम्प्लिमेंट करता येतील. दुसरी चांगली गोष्ट मला सगळ्यात वाटली म्हणजे मार्केट पडलं तरी शॉर्टिंग आणि हेजिंगने काय होतं की नुकसान बऱ्याच वेळेला राखता येतं, जसं आपण हेजिंग ऐकतो. जो
फंड मॅनेजर याच्यामध्ये वापरू शकतो. म्युच्युअल फंडाचा टॅक्स ऍडव्हान्टेज पण आपल्याला याच्यामध्ये मिळणार आहे, कारण एक म्युच्युअल फंडाचा स्टूल आहे. चौथी इम्पॉर्टंट गोष्ट अशी आहे की पीएमएस आणि एफ सारखी ऍडव्हान्स स्ट्रॅटेजी याच्यामध्ये मिळते, तेही अगदी 10 लाखाच्या कमी एंट्री अमाऊंट मध्ये. लॉंग शॉर्ट स्ट्रॅटेजीमुळे स्मूथ रिटर्न नॉर्मल याच्यामध्ये पोटेन्शियल याच्यामध्ये बनू शकते येणाऱ्या काळामध्ये. आता हे तर सगळं आपण पाहिलं. आता शेवटी जोखीम आणि काही महत्वाच्या गोष्टी ज्याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे, की बऱ्याच वेळेला लोक मिसअंडरस्टँड करतात आणि समजून नाहीत, ते पण मी तुम्हाला याच्यामध्ये सांगतो. पहिली गोष्ट प्रत्येकाने लक्षात ठेवा, एसआयएफ मध्ये डेरिव्हेटिव्ह वापरणं, शॉर्ट पोझिशन, सेक्टर बिट्स याच्यामुळे थोडी व्होलॅटिलिटी वाढू शकते. ही गोष्ट डोक्यात ठेवा तुम्ही जेव्हा एसआयएफ निवडता तेव्हा. दुसरी गोष्ट लिक्विडिटीचा धोका. काही एसआयएफ मध्ये एक्झिटची वेळ वाढू शकते किंवा रिडम्पशन टर्म्स कठीण असू शकतात. तसेच लिक्विडिटीला कदाचित लॉक इन पिरियड पण असू शकतो, तर तिथे तुम्हाला थोडा विचार करावा लागेल. तिसरी गोष्ट म्हणजे एक्झिक्युशनचा धोका. स्ट्रॅटेजी जितकी ऍडव्हान्स तितकी फंड मॅनेजरची क्षमता महत्वाची. म्हणून मॅनेजरचं स्किल तेवढंच महत्वाचं आहे, कारण बहुतांश फंड मॅनेजरने अजून हे वापरलेलंच नाहीये, त्यामुळे त्यांचं पण इथे स्किल आणि कसब आपल्याला चेक करून पाहावं लागणार आहे. चौथी महत्वाची गोष्ट म्हणजे खर्च आणि टॅक्स स्ट्रक्चर. एसआयएफच्या फीज, कॉस्ट स्ट्रक्चर, टॅक्स ऍडव्हान्टेज हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचं की अरे किती खर्च यायला लागू शकतो मला, आणि शेवटी माझ्या पदरामध्ये काय पडणार आहे. तर मित्रांनो, आज आपण पाहिलं की एसआयएफ म्हणजे काय असतं, त्याचे नियम काय आहेत, सध्याची बाजारामध्ये कंडिशन काय आहे, त्याच्यामध्ये एसआयएफची जरी चर्चा चालू असली तरी मोस्टली एसआयएफची तुमच्या पोर्टफोलिओ नक्की भूमिका असू शकते आणि काय जोखीम आहेत. जर तुम्ही अनुभव असलेले गुंतवणूकदार असाल आणि बाजारातील नवीन रणनीती शोधत आहात तर एसआयएफ एक नॉर्मली चांगला पर्याय तुमच्यासाठी ठरू शकतो. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, सर्वसामान्य इन्व्हेस्टरसाठी हे नाहीये. आधी समजून घ्या तुमची इन्व्हेस्टमेंटची कॅपॅसिटी काय आहे, आणि जर तुमच्याकडे 10 लाखाच्या पुढचं तिकीट असेल तर नक्कीच तुम्ही याच्यामध्ये विचार करावा. परंतु याच्यामध्ये तुमचा गरजेचा एक प्रॉपर ऍडवाइस, म्हणजे माझ्यासाठी कुठला एसआयएफ नक्की चांगला आहे, मी एसआयएफ मध्ये कसं इन्व्हेस्ट केलं पाहिजे, माझ्याकडे मोठी अमाऊंट आहे, मी कशी त्याच्यामध्ये स्ट्रॅटेजी वापरू शकतो. आणि हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर त्याच्यासाठी पण एक चांगलं सोल्युशन आहे फिनशाक, कारण हे सगळं फ्री ऑफ कॉस्ट मध्ये फिनशाक मध्ये तुम्हाला शिकायला मिळतं. त्यासाठी आजच फिनशाक डाउनलोड करा आणि त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी शिका. फिनशाकची टीम तुम्हाला इथे प्रॉपर पद्धतीने गाईड करेल आणि नक्कीच एसआयएफ निवडायला पण तुम्हाला याच्यामध्ये मदत करेल. मित्रांनो, एसआयएफ काय असतं आणि एसआयएफच्या रिगार्डिंग जे काही प्रश्न असतील ना ते तुमच्या आता क्लिअर नक्कीच झाले असतील. आता महत्वाची गोष्ट, व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल ना तर मित्रांनो लाईक पण करा, कारण आम्ही हा कॉन्टेंट सगळा मराठीमध्ये बनवतो. खूप सारा याच्यासाठी आम्हाला वेळ कष्ट याच्यामध्ये घ्यावं लागतं, त्यामुळे जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचू द्या, जेणेकरून मराठीमध्ये जे आम्ही बनवतोय जर जितके जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल तेवढं आम्हालाही छान वाटेल. आणि महत्वाची गोष्ट, चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल क्विकली सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला ना ते शेवटी जाता जाता कळवा. भेटूया अशाच इंटरेस्टिंग टॉपिक्स पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.